मम्मी बोलते डॉक्टर बनायचं, पप्पा बोलतायत मेरा बेटा इंजीनियर बनेगा आणि मुलगा बोलतोय तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा। हा डायलॉग काल ना खरंच मी वास्तवामध्ये रियालिटीमध्ये काल मी काउन्सिलिंगमध्ये पाहिला. आणि ज्यावेळेस हा रिपोर्ट माझ्याकडे आला त्याची स्टोरी अशी होती की पप्पांचं ड्रीम होतं कारण की ते इंजिनियर होते, त्यामुळे मुलगा इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेला पाहिजे. आईचं असं ड्रीम होतं की आमच्या घरात कोणी डॉक्टर नाही, त्यामुळे मुलाला डॉक्टर बनवायचं आहे. तर ज्यावेळेस मुलाला विचारलं तुला काय करायचं आहे, मला पहिलं ह्यांचं तर कन्फ्युजन सॉल्व्ह होऊ द्या, नंतर माझ्याकडे या. तर मग त्यावेळेस मी त्या पालकांना एकच गोष्ट त्यावेळेस मी बोललो, सर 3 इडियट तुम्ही बघितला? बोल हो. त्या 3 इडियटमध्ये फरहान अख्तरची इच्छा होती की त्याला फोटोग्राफर बनायचं होतं, पण आई वडिलांसाठी त्याने कुठे गेला, इंजिनिअरिंगसाठी गेला. पण समजा असं सेम बरीच अशी लोकं आहेत नंतर ते आई वडिलांवरती खापर फोडतात की तुम्ही बोललात म्हणून आम्ही त्या फील्डमध्ये गेलो, आम्ही त्या क्षेत्रात गेलो, आमची इच्छा नव्हती. मग असं तुमच्या मुलाने तुमच्याबद्दल बोललेलं तुम्हाला आवडेल का? बोल तसं नाही आवडणार. मग त्यामुळे त्याचं जे पॅशन आहे ना, त्या पॅशनच्या फील्डमध्ये जर त्याने करिअर केलं तर तुम्हाला आवडणार नाही का? भले त्याच्यात इन्कम कमी असेल पण तो आनंदी असेल ना, राईट? त्याच्यामध्ये तो भले तो सुखी आहे, जे काय मिळवेल ते हळूहळू मिळवेल. मला आवडेल ना तुम्हाला? बोला हो आवडेल. मुलाला विचारलं तुला काय करायचं बाळा? तो बोला सर मला फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यात मी खूप पॅशनेट आहे, मला फोटोग्राफी करायला खूप आवडतं आणि हे त्यांना माहिती आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की फोटोग्राफीमध्ये स्कोप नाही आहे, हे नाही आहे. तर मी त्यांना बोललो की असे बरेच फोटोग्राफर आहेत, म्हटलं खूप जबरदस्त लेवलला अर्निंग करतायत म्हटलं. तर बोला ओके डन. रिपोर्ट आला मित्रांनो आणि त्या रिपोर्टमध्ये त्या मुलाचं जो कोर आहे, जो इंटरेस्ट आहे, जे करिअर आहे ना, ते फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये आहे. आम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की फोटोग्राफीमध्ये तू हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करायचं. ओके, म्हणजे जसं की हॉटेल मॅनेजमेंट असेल, इव्हेंटचे काही प्रोग्राम्स असतात, हॉटेलमधले काही जे फोटोग्राफी असतात, जसं नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल त्याची फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी तू सर्वात बेस्ट करू शकतो आणि ते तुला आवडेल. म्हणजे आउट ऑफ इंडिया जायला, क्रूजवरती जायला हे तुला आवडेल. बोलो हो सर मला ते खूप आवडतं, प्रचंड माझी आवड आहे. मला यस डन. आणि तो मुलगा नंतर खुश झाला आणि आईवडिलांचं तोंड थोडं पडलं होतं, त्यांना समजवलं की नेमकं काय आहे, कसं काय आहे. देन त्याच्यानंतर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, बोले की ठीक आहे सर, ओके डन. त्याच्यात तो आनंदी राहील ना, त्याच्यात तो यशस्वी होईल ना, आम्हाला अजून काय पाहिजे, ठीक आहे, हरकत नाही आहे. तर असं तुम्हीसुद्धा तुमचे ड्रीम्स, तुमचे गोल्स तुमच्या मुलांवरती लादू नका. चेक करा तो जे बोलतोय त्याच्यात त्याचं करिअर आहे का, किंवा तुम्हाला जे वाटतंय की आमचा मुलगा त्याच्यात गेला पाहिजे, त्याच्यात खरं त्याचं करिअर आहे का, हे पहिले चेक करा. आणि जर त्याच्यात तुम्ही तिघंही कन्फ्यूज असाल, त्याचं उत्तर पण मिळेल आणि तिघं तुम्ही डिसाइडेड असाल, त्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की त्याने कुठे जायला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमची फ्री मीटिंग बुक केली नसेल तर ती मीटिंग बुक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.